शेतकरी मित्रांनो, ज्या भागाला पाऊस झाला नव्हता त्या भागांना सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सर्व गावांना आहे। जवळपास छत्रपती संभाजीनगरच्या 1362 गावांपैकी संपूर्ण गावांना 22 आणि 23 तारखेला मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर 10 ते 20% भागांना वाहुनी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे। त्यामध्ये वैजापूर तालुक्याला बऱ्याच भागांना पावसाचा जोर हा खूप कमी होता, तर त्या भागांना सुद्धा जवळपास वैजापूरचा धोंदलगाव, करंजगाव, दहेगाव, पालखेड, शिवरई, वैजापूर, विरगाव, नादी या भागांना सुद्धा जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे। कमीत कमी मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांना आता होणार आहे। या भागांना खूपच पावसाची कमतरता होती, या भागांना सुद्धा जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे। शिवूर, बंगला, गारज या भागांना सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। कन्नड तालुका, चापानेर, चिकलठाण, पिशोर, पळशी, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, अजिंठा परिसर सुद्धा पावसाची कमतरता होती, त्या भागांना सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता पुढील 48 तासात 22 आणि 23 तारखेला पावसाचा जोर जास्त राहील। पहाटेपासूनच काही ठिकाणी पावसाचा जोर हा वाढायला सुरुवात होईल, काही ठिकाणी 22ला, काही ठिकाणी 23ला। या 2 दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता संभाजीनगर जिल्ह्याच्या सर्व गावांना आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या। खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव या भागांना मध्यम ते जोरदार, राजूर परिसर सुद्धा मध्यम ते जोरदार, इकडे पैठण तालुका, गंगापूर तालुका, लासूर स्टेशन या भागांना सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। प्रॉपर छत्रपती संभाजीनगर सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या पुढील 48 तासांमध्ये आहे। कमीत कमी मध्यम स्वरूपाचा पाऊस तरी प्रत्येक गावाला पडण्याची शक्यता राहील आणि एकही गाव या पावसातून सुटणार नाही, कारण की हा पाऊस सर्वदूर आहे, भाग बदलत नाही, काही नाही, कारण की निम्बो स्टेटस ढगांची निर्मिती असल्यावर तासनतास पाऊस आपल्या भागांमध्ये होण्याची शक्यता आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या। धन्यवाद।